चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे 10 शुभ संकेत. कोणाला श्रीमंत व्हायचे नाही. असे म्हणतात की महालक्ष्मी देवी आहे. असे म्हणतात की महालक्ष्मी देवी धनाची देवी आहे. देवी लक्ष्मीच्या घरात वास करते. त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याला जे सहज पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसून येतात. जर तुम्हालाही अशी काही शुभचिन्हे दिसले तर समजून जा की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला तर या चिन्हांबद्दल आपण आता जाणून घेऊया. त्यातले पहिले चिन्ह म्हणजे पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून दिसल्या, त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून जा की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे. हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मग या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांच्या आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे. मग म्हणजे आपोआप परत येतील. दुसरा संकेत म्हणजे जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या ढाळीवर बनवायला आवडत असेल तरीसुद्धा आपल्या काळात आपल्या जागी अभावी पक्षी घराच्या खिडक्या किंवा आकाशकंदील किंवा घराच्या वरती इत्यादी ठिकाणी घरटी बनवत असेल तर अनेकदा असे दिसून येतात. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील त्यांची पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहीत आहे का की आपण घराचे आपल्या घरामध्ये घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिमण्या सांगितल्या आहेत. जर तुमच्या घरात एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमनही होणार आहे. तिसरा संकेत म्हणजे सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेच ते पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानव मानत नाहीत पण आणि हाकलूनही देतात. पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असे म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसला तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. चौथे संकेत जेव्हा आपण आपले हातपाय खाजवतात म्हणजेच हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातपायांना खाज येण्यामागे काही शुभचिन्हे दडलेले असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे. जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे एक धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन आने वाले है.
5वा शुभ संकेत म्हणजे जर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे. 6वा संकेत म्हणजे असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखांचा आवाज ऐकू आला तर महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. 7वा संकेत म्हणजे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे संकेत देखील पैसे मिळवण्याचे संकेत आहेत. 8वा संकेत म्हणजे घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपण आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर ते धन मिळवण्याची शक्यता आहे. जर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. 9वा शुभ संकेत म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. 10वा शुभ संकेत म्हणजे जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे आणि तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसत असेल तर असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. लवकरच स्वप्ने पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात. काही स्वप्न वाईट असतात, काही चांगले असतात आणि काही खूप भीतीदायक सुद्धा असतात, जे जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात. अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडूच्या अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंधित आहे. जर तुम्हालाही अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे. मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.